बाई कसला आभाळ आलंय. तरी म्हणलंच हिला ना कामच करायचं नको वाटतंय. माझी सासू ना नुसता नुसता दगड आहे बाई. हिला कुठवर वळण लावून कुठवर नाही. मी लावायचं का हिने मला लावायचं तर हा सगळं गवत सगळं चारा बिरा सगळं उघडच ठेवलंय. कधी झाकून नाही ठेवायचं काही नाही. अंड निघले इथं. ओ आता कुठं काम दाखवायला लागल्या? काय काय झालं? हे कुणी झाकायचं होतं? अगं मी वैरण झाकून आले, आता पाऊस येईन म्हणून तिकडं. हा का? हा. इथं हे गवत शेळ्यांचं खायचं ठेवून तिकडं वैरण झाकीता. बरं कडवे कुट्टीवर चढून नाही बसले तुम्ही. अगं मी पाहिलं तू करते म्हणून चालले होते गोळा करीत तिकडं. कधी पाहिलं तुम्ही मला? हे काय आता मी तुला बघून पुढं मग म्हंटल तू करते काय मध्ये जायचं. करते कशाला म्हणून तुम्ही ना काम चुकार झालं नुसतं. तुम्हाला काम नको वाटायला लागलं. आता सून आले ना, माझ्यासारखी सून भेटली बी नसती. एवढी सुंदर एवढी देखणी एवढी चांगली. आता मला हे बघा मला काही काम होत नाही. आता तुम्ही जायचं आणि ते स्वयंपाक बिपाक करायचा. मी नसते करीत आता स्वयंपाक. सकाळपासून माझ्या हाताला बंद नाही. माझं मरणाचं हातन हे दुखायला लागलेत. आता सकाळपासून तर सगळे काम मी केले. मला वाटलं आता तो स्वयंपाक केला असं जावा जेवा थोडं 5 मिनिटं पडावा. गिळायला तर कसं लागतं 17 नुसतं गिळायला गिळायला गिळायला. काम नको धंदा नको. कपडे धुवायचे मी कपडे नाही का धुतले. मग आता एवढं नको का काय? स्वयंपाक आणि भांडे रानातलं केलं म्हणून काय झालं? मी करू लागते ना थोडं थोडं. असं कोण बोलते का एवढं? आता इथं कोणी ऐकायलंय का? तुझ्या जीवाला माहिती माझ्या जीवाला माहिती मी किती काम करते. मायापाशी तसलं इवळायचं नाही मायापाशी. मला ते तसलं गुंगल्या बाईने दाखवायचं नाही. नीट निघायचं स्वयंपाक करायचं. उग मला त्रास देऊ नका. नको अशी करू ग. तू काय करीते मी नेमकं करीते तर काय? सांगितलंय स्वयंपाक करायचा. मला भूक लागली विषय संपला. इथं माझ्या आईने काय तुमच्या इथं नोकरानी म्हणून नाही पाठवलं. बरं ठीक आहे मी गिळायला लागतंय तर करायचं मग. करीते स्वयंपाक पण वरडावरडी नको करू. खेरडी बाई माझ्या नवऱ्याला सांगते मला लई जाच करते म्हणून. हिला ना हिचं कामच पत्ते करते. अयो माय पाय तर काय करा. मला भूक लागली आता. जेवायलाच वाढा डायरेक्ट. जेवायला वाढा? तो स्वयंपाक नाही केला काय? कोणी? तो तिथून इकडं लावलं होतं कशाला मग? अगं मग आता मला 5 मिनिटं नाही झाली. मी इथं टेकले आणि सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून रानात काम करीते मी. तुला स्वयंपाकाला नाही झालं का ग करायला? कोण मला सांगता का तुम्ही? मी तुम्हाला कशाला अगं हळू ना बाया. कशाला पाठवलं होतं तुम्हाला इकडं? मला भूक लागली. माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेत. मी घरी कशाला पाठवलं? इथं दारात बसायला एवढं एवढं नाटक नाही करायचं. असलं नाटक नाही करायचं. अगं काय बाई बरा हंजा झाला का आता? 5 मिनिटात भाजी टाकून होते ना. तुम्ही काय करत होते इतक्या वेळ? एखादा कुकर मध्ये भात टाकला असता डाळ टाकली असते तरी झालं असतं. 10 मिनिटात अर्धा तास झाला नाही. थेरडे एवढं नाही समजत का? अक्कल काय घाणबीण ठेवली तुझी? आता 11 वाजलेत. मी 4 वाजल्यापासून आता पोतवरती काम आखी वैरण रचली झाकले पाण्या पावसाचं. रानातलं कोण करीन? गुराढोरांचं केलं सगळं केलं. तुला नुसतं घरातलं आंघोळ करून स्वयंपाक नाही जमला का? का लागतो ना खायला? 4-4 भाकरी खातीच की. काम नाही करायले. 4 वाजल्यापासून करते. मी काय झोपले होते? तोंडाला येईन ते बोलती तू. 4 भाकरी देते का? ते बोलती म्हणून. हे बघ तुला आत्ताच सांगते काय. एकतर माझे आई बाप मला चांगला नोकरदार नवरा बघून देत होते. पण मा बाप म्हणलं दे चांगले तर तसल्या लेकाला ना अशी बेकारीची सुद्धा एखादी दिली नसती. माझ्या बापाने मला दिलं तरी नशीब म्हणा तुमचं मी भेटले तुम्हाला. अगं भिकारी बी माणूसच असतं. आणि तुझ्या आई बापाचं काय आलं इथं? आता तू ह्या घरची सुनी. हे घर तुझं आहे. ह्या घराला मान हे माणसं तुझे आहेत. आम्ही तुझे आहेत. अगं माझी आई ना मला 4 वाजता स्वयंपाक करून द्यायची खायला. असं सारख्या अंगावर असलं नव्हती करत. स्वयंपाक करायचा इथनं समोर नाही बसायचं. इथं कुठं गेली ही आता मोबाईल? हॅलो कुठं आहे तुम्ही? इथं आत्ताच्या आत्ता घरी यायचं. मला बाकीचं काय सांगायचं ना. आत्ताच्या आत्ता घरी यायचं. हा लय झालंय आता. थेरडीला ना वाईरे टाकलेलं बरं. नाहीतर माझं मी ना माझ्या माहेरला निघून जाते. म्हणून केलं हिनं. लय जाच केलाय हिनं थेरडीनं. नाही घरात नाही लेकासमोर गोंगलं नाही तोडायचं तुला. मारून टाकीन मी. जीवच घेईन तुझा. हे मला भूक लागली तर नुसती बसती दारात. नुसती बसती. वरडायचं नाही. नटीवाणी नटून बसते. सगळे फुलन जो कशाला लागते ग तुला? दे म्हणलं गळ्यातलं सोन्याचं तर दिलं नाही.
देतेच का गुटुडं बांधून? अगं हात फ्रॅक्चर आहे ग तुझं. अगं मर ग मर, मी त्याचीच वाट बघू नये. मर एकदाची पट दिसणं, जावरी तोंड करून. पंचजन्माचा बदला घेते माझं तू. ते मग काम करावं लागतं त्याचं. काय काम केल्यावर कोण नावं नसतं ठेवत, कळलं का? कुठं गेलाय मला ह्याचं काही कळतच नाहीये, मला कळतच नाही. हॅलो, सांगत नाही का मी निघून जाय ना. हा पट दिसणं यायचं. मा निस्ता वैताग दिलाय बाई, मा नको नको झालंय नुसतं. अरे मेले म्हणे काय तोंड पाडून रडत बसला ते. तुमच्या आईने ढोकलून दिला बघा, मा किती लागले घरातून ढकलून दिलं. तुम्ही आला की नाटक करायला लागली. मला नकोच आहे, मी माहेरला जाते निघून. यार तुला काय झालंय असं? तोंड ढकलून दिलं तिला तू? अरे पहाटे 4 वाजल्यापासून आता पोतर रानात काम करीत होते. हिने खायला सुद्धा काही केलं नाही रे. आता 4 वाजल्यापासून वावरात काम करीत होते. वैरण आखी रचली, आखी गंज रचून आले रे बाबा, झाकून पाकून आले. आणि खायला सुद्धा काही नाही, अजून चहाचा कप नाही मला. अयो अयो पाय असं ना तर करायला, मला भूक लागली ना. अरे काय लाका तुम्ही नाटक लावल्यात हा? माझी नाटकं दिसतात का? म्हणजे मी जाते निघून, मग आईची एवढी गोड वाटत होती तर आईपाशीच जायचं, कशाला बायको करून घेऊन यायचं? अरे पण तुम्हाला कळतं का लाका हा? उठा ना. अगं दुखतंय ग. मला पाडता, मलाच मारता, वरील म्हणता मा दुखते. माझं किती दुखत असं ना, मी राहणार काम करते. आहे पण तुझं लय झालंय इकडे एवढ्यात, एवढा जात नसत्यात करीत. तुला कळतं का नाही हा? एक तर तुम्ही काय करा माहितीये का, एक तर तुम्ही मला तरी घराबाहेर काढा, मी तरी माझ्या माहेरला निघून जाते, नाहीतर हिच्यापाशी तर राहा. एक तर ही निघन, नाहीतर मी निघन या घराच्या काय बाहेर. बोलती पूजा तू? तुला कळतंय का हा? असंच आहे माझं आता. बरं थांब, ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढू आपण. आता तुला बी सोडू शकत नाही, तिला बी सोडू शकत नाही. आपण वाईलं करून खाऊ, जाऊ दे. हा वाईलच करून खाऊ. मग घ्या आपली आपली वाटणी सगळी. थांब आबा 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 बी आलं तर. काय झालं पोरांनो? हो का आबा? मारायला पूजाचं आईचं काय पटत नाही. आमचं आम्हाला वाहिलं दे, आम्ही आमचं वाहिलं करून खातो. अरे एका पोरात बापाला वाहिलं कसं काय टाकतं? या का पोरात आता मग आईला कळत नाही का सांभाळून घ्यायचं? अरे पण तू आईचं पण थोडं ऐकलं पाहिजे ना. कुणाचं? आईचं. आता तुझी आई म्हणलं तू ऐकू नको. आता तिचं तर ऐकत आलोय आजपर्यंत. आता तुझं काय म्हणणं मग आहे? आता ही म्हणते एक तर ती राहील बरं, नाही तर मी ऐकून राहीन. घे, मग काय तुझ्या करणार? मनाने काय करायचं? माझ्या मनाने एकच पर्याय आबा, हं. तुम्ही तुमचं खा, आम्ही आमचं खातो, आम्हाला वाहिलं द्या. अरे पण मला 2 पोर आहेत, पोरीचा पण विचार घ्यावा लागल. आता कायद्यानुसार पोरीचं बी नाव लागतंय हा, ऑटोमॅटिक. काय विषय नाही, मग आता ती तायडीला बोलून घ्या हं. आणि ती बघू आपण काय असेल ती. चालतं, मला माझं वाहिलं पोरीला बोलून घेतो. हा जावायला. आणि मग पोरगी जर म्हणली मला द्या तर तिला देऊ, नाही तर तुझी तुला देतो, माझी मला ठेवतो. हा चाला, काही विषय नाही. आपलं ती काय असेल ती करून घेऊ. आम्हाला कर वाटून फोन द्या. तुझ्या दाजीला की बोलून. लावा पटकन. हॅलो हॅलो, हॅलो कुठे दाजी? या बरं इथं घरी या जरा ते वाटण्या करायच्या आमच्या, आम्हाला वाहिले निघायचं या. हा तायडीला घेऊन या. ही काय आईचे पूजाची लय भांडणं झाली आता. यांची सारखीच भांडणं होते. ह्यांनी मला जगाव का नको मरू केलंय पार. एक काम करतो, नाही तर मीच मरून जातो, म्हणजे ह्यांचं समाधान होईल. या तुम्ही लवकर या आणि तायडीला घेऊन या. हा चालतंय. हा या लवकर या. चल तू घरात. चमक निघती माझ्या हातात. इतका तिला का ढकल नको. अरे घरात तर चल, कुठे नसते जात. नाही तर कर. लय आगस्ताळी पोरगी. आता करताना गोड वाटली, तू म्हणली लय चांगली तुझीच निवड. खाजन का आता कोपऱ्यात बसून. आता ही नसती काय असेल ते फॅसला पाडून आणि जाऊ दे, आपलं वाढलेच राव. काय करते ह्यांच्यात तरी राहून? मोकरच ह्यांनी रोजच उठायचं आणि असंच करायचं. बरं आता तू एक काम कर, वाटणी मिळेल पोरगी काय ती सांगल, पण बँकेत जे पैसे आहेत त्यातलं 1 रुपया सुद्धा तुला देणार नाही. कष्ट करायचं आणि तुमचा परपंच करायचा. आणि ते बी 1 महिनाभरच फक्त घरात तुम्हाला या राहता येईल. घर मी स्वतःच्या हिमतीवर बांधले. महिनाभर घर बांधूच तर इथं राहायचं. घर बांधलं की नीट गबाळ उचलायचं, नानात जायचं. मग तुमचं तुम्ही ठरवा. काय करायचं. हा चालेल मग.
बघू काय झालं, का बरं फोन करून बोलवलं? काय ह्या सासूनाचं भांडणासारखं घडी घडी लागते काय? म्हणतो मला वाईट सगळं पाहिजे. घरातलं काम करून घेतली, रानातलं काम करून घेतली माझ्याकडून आणि मलाच लेक हानमार आली म्हणून सांगू नका मला मारते हानमार करते. वहिनी काय झालं नीट सांग, काय झालं वहिनी? अहो मग तिकडे राहत काम करत होते तर मला ढकलून दिलं. काय? दारात मी जेवण मागितलं तर मला मारलं, त्यांनी दारातून ढकलून दिलं. अगं आई तुला शोभत का? आजकाल कोण अगं सुनांवर सासूरवास करत? नाही आता काय उद्या करते आज तू? तुझ्या सून त्या लिकीला सासुरा झाला, तू कशी जाशील तिथं? अगं आई पण काय त्रास द्यायची गरज आहे? ती सगळं करते रानातलं. मी बोलू का जावई म्हणून एक बोलू का? एकच लेख आहे आणि लेखा लेखातून आई बापाने वाहिलं निघणं बरोबर वाटत नाही. थोडंफार ह्यांनी समजून घेतलं पाहिजे, थोडंफार दादी ह्यांनी आम्ही समजून समजूनच घेतोय, पण ही समजूनच घेणं आता काय करायचं त्याला? पण बरं, त्रास किती- द्यायचं कारणच मी- काय? अगं तुला एकच मुलगा, एकच सून आहे, कशाला त्रास अगं हिने माझ्या झिपऱ्या धरल्या, मला मारलं, मला स्वयंपाक करायला हवी ती आणि मला नाही नाही तसं बोलत ती. समोर तिला बोलली. अगं खरं बोल जरा काहीतरी. दारातून ढकललं, मा धक्का लागला म्हणून पडला. अहो मी ना, अहो मा त्यांची खोटं बोलते, बघ माझी शपथ दोघी खाती परत. एकमेकींवर आरोप करताय, मला नक्की कळायलाच मार्ग आणि नाही. हिस्सा पाहिजे म्हणती, मला वायली राहायचं ऐक म्हणते. ना, काय? आपण आहे ना आता आपण किती सांगितलं तरी ह्यांचं कसं झालंय, ह्यातलं एक जण खरं बोलतंय आणि एक जण खोटं बोलतंय. पण आता कोण आहे कोण ते खरं आपलं बोलतंय, ओळखू कोण येणार खोटं नाही. बोलतंय ते कळतच नाही ना. सासूबाईंना ही खोटं बोलती, हीच खोटं बोलती. बरं, मी एक बोलतो, जर तुमचं आत्ता मिटवलं तर तुम्ही एकत्र राहू शकता का? मला एवढं सांगा. का व्हायलाच निघायचं? तुम्ही निर्णयच मी घेतलाय. आम्ही काय करतो, आम्ही वाईलच खातो. मला जात नाही सहन होत. बरं बरं मी काय म्हणते, तुम्हाला सेपरेट पाहिजे ना? हा मला नाही पाहिजे सेपरेट, पण ती काही कामच करीत नाही घरात. हे बघ आई, हे बघ तुम्ही एकत्र राहिले ना तरी मला अशी चिन्ह दिसत आहेत का हे काय एकटे बरं, नीट ठीक- राहू त्यांना- शकत नाही एकत्र? त्यांना त्याच्यामुळे वाहिलं ना नाही. तुम्हाला बरं, तुम्ही सेपरेट होय, राहा. हा सेपरेट राहा. हा. पण आबा, बरं एक काम कर, तुझं आम्हाला म्हणणं काय- काय आहे ते कळून दे मला एकदा. एक काय नाही आबा, हो का आता झालं एवढा तमाशा लय झाला, भावकीत काही तमाशा नको मला. हा. आम्ही आमचं वाहिलं राहतो. एक काम कर, वायलं घ्यायचं असेल तर ह्याच्यात वाटणे 3 होतील. एक ऐकून घे, एक पुरीच्या नावा होईल, एक तुझ्या आणि एक माझ्या. आबा मी काय म्हणते, मला काही वाटणी नकोय, मला काही हिस्सा नकोय. माझं भरपूर आमचं चांगलंय, आमचा- त्याच्यामुळे मला तुमच्यात आहे ना काहीच नकोय. 2च हिस्से करा, एक त्याला द्या अनिकेतला आणि एक आणि- तुम्हाला ठेवा. जर 2 हिस्से केलं तुमच्या वाटणे झाले, फक्त तुमच्या वाटणे करून तुमचं तुम्हीच सुखात राहा. हा तुमच्या हे 1 रुपयाची बघा आम्हाला अपेक्षा नाही. कसं आहे, तुम्ही सुखात राहिले तर आम्ही सुखात, तुम्ही सुखात तर आम्ही. हा बरोबर आहे. वावराच्या होत्या आणि जनावराच्या होत्या आणि वाटण्या, पण घर मी कष्टाने बांधलेलं आहे, घर नाही मिळणार. माझा हिस्सा नाही का घरात? माझा हिस्सा नाही का? हो, हो, ताई. प्रत्येक वेळेस असं बोलते, मग मला पण करतं डोकं मग. अरे काय काय तुला का बिल लावून करतोय? तुझी बायको सुद्धा नाही. एक मिनिट, एक मिनिट थांबा. तुम्ही पण आता अगं तुला काही वाटतं का? अगं आमच्या समोर तू आईचा गळा दाबला म्हणजे ना हिच्यातच खोट आहे. नाही, आता ही खोटं बोलते हे मला कळलं. तुला काय अक्कल आहे का येडे? गाळा दाब देतोय असा. अहो मग घराच्या वाटण्या आम्ही काय रोडवर राहायचं एक का काम आपण कर, मग? बरं का, ह्यांना प्रॉपर्टीत निम्मा हिस्सा पाहिजे, ह्यांना हाऊस मूस पाहिजेत, सासू सासरा सांभाळायला नको. ही प्रॉपर्टी कोणाची? ह्यांचीच आहे ना, ह्या दोघांचीच आहे ना, आणि ह्यांच्यात तुम्हाला हिस्सा पाहिजे. नाही 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 ऐका, मी काय म्हणते आता, मी हे बघा आतापर्यंत मी म्हणले होते का माझं चांगलंय, मला हिस्सा नकोय, पण आता आहे ना आबा वाटण्या कराच आणि 3च हिस्से झाले पाहिजे. वाटण्या 3च होतील. आणि- मी पहिल्यापासून एक काय माहिती का, नाही, नाही. मी नाही केले तरी काय देणे होतेच आता. नाही, ते करावंच लागत नाही. तुम्ही वाटण्या आता करा, वाटणे आता मला व्हायला निघायचं ना तुला 3. आता मी सांगतो, मी बोलतो 3 वाटण्या होतील, सासू सासरे आमच्याकडे राहतील, आम्हाला पण काय बापा नाही इथं, आणि त्यांचा हिस्सा आणि आमचा हिस्सा, दोन्ही हिस्सा आमच्याकडे राहतील. हा. काही 9 एकर जमीन, त्यातली 3 एकर ह्यांना देऊन टाका माझा आणि ह्यांची हिस्सा हकालपट्टी माझा करा. हिस्सा मी काय ह्यांना बोलू देते. मी? जी बोलायचं होतं तिथं ही कळलं सगळं तू. अहो मला राग आला म्हणून अहो मी हा, असं बरं बरं, एक मिनिट, आता मी एक खरं फक्त मला तुम्ही ताई सांगायचं, आज तुम्हाला राग आला, मग आता ही तुमची भांडणं झाल्यात, त्यात तुम्हाला सासून नाही हाणता, तुम्ही सासूला हाणलंय का नाही? तुम्हाला राग आलो खरं आहे का नाही? अहो मी नाही नाही सिद्ध झालं ना, तिकडे पण तीच बोलता त्रास तुझी देत गरजच होती नाही. आईला. मला वाटायचं वहिनी चांगली आहे पण काही नाही, तूच त्रास देत होती, हे सिद्ध झालंय. एक काम करा बरं का, मी गाडी आलो घेऊन, गाडी आणलेली मी इथं आणतो. तुम्ही काय करा, तुमचं सामान काढा आणि एक खोली तुमच्या कुलूप लावा, त्यांना कसं राहायचंय कसं खायचंय करून दे. आम्ही सामान बाहेर काढणार नाही. त्याला नाही, महिना नाही, एका मी नाही खोलीत केलं, ते राहील, तुम्हाला माफी आता. ऐका, एका खोलीत ते राहील, एका खोलीत आम्ही राहू, आणि आम्हाला जेव्हा होत नाही तेव्हा तुमच्याकडे आम्ही अगदी पद्धतशीर येऊ. आणि विषय काय आहे, 8 दिवसाच्या आत मी
ते तलाठी भाऊसाहेबांना आणि त्यांना बोलतो. काहीच 3 अडचण वाटण्या 3 एकर तुमच्या नावावर ठेवा. तुमच्या मृत्यूपत्राच्या नंतर ती जमीन पण पुरीच्याच नावावर होईल. ती त्यात लिहून द्या. 3 एकर ह्याच्या नावावर करून टाका. येताना तसं लिहून ठेवतो हा. की माझ्या मागं पुरीचंच नाव लागलं. हा माझ्या मागे माझा एकच वारसदार आहे म्हणून लिहून ठेवा. त्याला पटतच नाही म्हणल्यावर काय आता अजिबात याच्यावर निर्णयच नाही. काहीच नाही. ऐका ना. ऐका की ना तुम्ही काय समोर- ऐकायचंच आमच्या नाहीये. समोर तुम्ही रडत आहे बिचारा. मी असताना जर तू आईचा गळा दाबत असशील तर माग तू काय काय केलं असशील आईला हा अहो, कशाला वाद मला- घालतात सोडून दे. ते ऐका काय ना. म्हणतात ना रास्ता वाहिली की तर सकाळी म्हणतो म्हणत बरं होता. 1 मिनिट मी ऐका बोलतो. ना. हा, मी बोलतो. माझं- एक काम करू, त्यांना येणार त्यांनी जर खरं आपल्याला सांगितलं ना, खरं खरं काय घडलंय ऐक. बरं का, आपण तर त्यांना एक चान्स देऊ. बर हा? ऐका ना माझं चुकलंय मला माहिती. मी सून म्हणून व्यवस्थित नाही वागले. मी त्यांचा जाच केला. माझी आई असते तर मी नसतं केलं, पण आणि मला माझ्या चुकीची जाणीव झाली हो. जाच म्हणजे आम्हाला जाच- एवढ्या उशिरा जाच- नाही नाही जाच- पण अगं गळा दाबेपर्यंत जर तू वागत असशील तर आता आता कशावर ना आम्ही विश्वास ठेवायचा हिच्यावर अहो नाही माझं काम करू. चुकलं. मी काय ऐक. म्हणतो मी काय अहो म्हणतो, मला ऐका. मला 2 मिनिटं तू थांब. जलस फील होत होतं ना, हे तुमच्यासाठी सगळं करायचे. बरं. अरे माझ्यासाठी नाही, मला तर पहिल्यापासूनच काही नको पाहुणं काय होतं. म्हणते बघू. मी काय बोलतो, मी बोलत तसा निर्णय घेऊ. आमच्या लग्नाला 4 वर्ष झाले तर ह्यांनी आजपर्यंत मला आईसारखा जीव लावलाय. इतका प्रेमळ स्वभाव आहे ह्यांचा. आणि तू थोड्या कारणासाठी त्यांच्या बरोबर भांडती, ते तुला स्वतःच्या लेकीसारखे जपते ना. फक्त तू तुझ्या जो अहंकार आहे ना, तू थोडा वेळ बाजूला ठेव. आणि मी म्हणतोय असं, आपण एक चान्स ह्यांना देऊन बघू. म्हणजे मी म्हणतोय म्हणून एक चान्स देऊ. त्याच्या पलीकड ह्यांना नीट वागायचं नाही वागायचं, ह्यांच्याकडे मोबाईल येतं. आता काय झालं की तुम्ही दोघं मला फोन करा, त्या टायमाला 3 नाही, जमीन तुमच्या नावावर आहे. तुमची सगळी 9 एकर जमीन हिच्या नावावर तुम्ही ट्रान्सफर करा. त्याला हिस्सा सुद्धा द्यायचा नाही. आणि त्याच्यानंतर काय आहे ते आपण बघू. ऐका की आम्हाला हिस्सा नको, काय नको, तुमच्याच नावावर राहू दे जमीन. आपण ना सुखी संसार करू. आणि आई, काही मला वाटलं तर मला समजलंच लगेच नाही. फोन करायचा. माझं चुकलं. बरी पहिलंच तुला कळलं असतं ते चावडी वाहन असतं. आणि तू पण बायकोचं जरा थोडं कमी ऐकत अहो, जा. राजी मी ऐकलंच नाही, मी बघितलं ते सांगितलं. आता काय सांगा तुम्हाला. अरे पण जरा आपल्या आईवर पण विश्वास ठेवावा. माझा विश्वास होता म्हणून तर ती म्हणत होती मी राहीन नाही तर ती राहीन, म्हणून तुम्ही वाटण्या करायचा निर्णय घेतला ना. आई माझं मला वाटत चुकलं. होतं का ती माझ्यापासून लांब जावा. मला सगळ्यांनी एकदा माफ करा. मी परत अशी चूक कधीच नाही करणार. शेवटचा चान्स देते, आणि परत नाही. इथून पुढे जरी काय झालं तरी बाहेरचा एक पण माणूस तुम्ही बोलवला नाही, हे आता मला भारी वाटलं. घरची घरी वाटणे, आपल्या घरातली घरात बोलून हे मिटलं. बाहेरचे 4 माणसं आले असते की तिकडून 4 माणसाने बोटं घातली असती, इकडून 4 माणसाने बोटं घातली असती. आपलं घर तुटता वाचलं, ह्याला महत्व आहे. इथून पुढे काय जरी झालं तरी आम्हाला एक फोन करायचा. आम्ही काही लय लांब नाही, 20 किलोमीटरवर येतं. आम्ही लगेच इथं येऊ आणि आपलं घरची घरी भांडण मिटवत जाऊ. चालते, चला चहा पाणी घेऊ. काय जगाला करायचं आता? भांडण झालंच नाही पाहिजे इथून. आता होणारच नाहीये. अरे, तायडे करायचं. झाला हा मला विषय फक्त लय एवढं झाला. बोलायचं का हिने सुनासारखं राहावा, जगाला तमाशा नाही दाखवा. आता आमचे जर 2 घर झाले, यांना लोक नाव ठेवते ना, आम्हाला लोक नाव ठेवते. यांना वर्ष नाही झालं लग्नाला ऐका तर की, घर फोडलं म्हणते, आता भांडण- तिला नाव हा, खराब होईल तिचं नाव तिचं. खराब मग व्हायचं असतं. आता भांडण नाही होण्यासाठी मी सांगतो तुम्हाला, सकाळ उठून तुम्ही स्वयंपाक हा. करायचा, संध्याकाळची एक टायमाचं ती करीन आणि दोघींनी आपल्या दिवसभर राहणार तुमचे काय काम असते ते करा. म्हणजे भांडणं व्हायची नाही. समजूतदारीने केलं ना सगळं नीटनेटकं होईल. तू थोडंफार समजून घेत जा. चालतंय, चला चला, आम्हाला चहा पण चला काम चहा आहे इथं. प्या, चहा पिऊन जावं. तर चहा बी काहीतरी.